13 मागण्या आहेत. त्यातली एक मागणी आहे की WTOतनं बाहेर पडावं भारताने. तर तुमचं काय म्हणणं बरोबर आहे का? सर या विषयावरती WTO मध्ये सर जे काही अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये मार्केट ऍक्सेस असेल किंवा डोमेस्टिक सपोर्ट असेल आणि एक्सपोर्ट सबसिडी असेल, या भारताच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये मग NFSM असेल किंवा मग आपण ग्रीन बॉक्स अंडर किंवा अंबर बॉक्स अंडर जे आपण सबसिडीज देतोय त्याला इतर देशांनी विरोध केलेला आणि आपण त्या डे बाय डे कमी कमी करत आलेलो आहोत. मग सर ते एक रिझन असू शकतं की शेतकरी. तुमचं सपोर्ट आहे का त्या मागणी? सर मला मागणीबद्दल इतकं सांगता नाही ही येणार. मागणी सोपी आहे ना की भारताने WTOतनं बाहेर पडावं, अशी त्यांची मागणी आहे. 13 पैकी एक मागणी त्यांची ती आहे. सर भारताने केवळ ऍग्रिकल्चरचा विचार करता WTOतनं बाहेर पडणं हे तितकंसं संयुक्तिक असणार नाही. आपण त्या आपण जर म्हणजे ह्या जर मागणीला संपूर्ण देशभरातनं तेवढा सपोर्ट मिळत असेल तर मग भारताने या भूमिकेवर विचार करायला हरकत नाही. पण जर तशी परिस्थिती नसेल तर सर आपण WTOतनं पूर्णपणे माघार घेणं हे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि जिओपॉलिटिक्सच्या दृष्टीने तेवढंसं संयुक्तिक राहणार.